नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप चोळंकर. आपल्या मराठी कॅम्प या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, IBPS मार्फत मोठी भरती या ठिकाणी निघालेली आहे. IBPS मार्फत लिपिक या पदांच्या 11,403 पदांच्या या जागा निघाल्या आहेत. ज्यांना सरकारी बँकेमध्ये नोकरी करायची आहे किंवा सरकारी कुठल्याही नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आलेली आहे. त्यासाठी आपल्याला अर्ज कुठे करायचा, भरतीची प्रोसेस काय आहे आणि त्यासाठी आपल्याला वयोमर्यादा कुठे लागते, आपल्याला जे परीक्षा देण्यासाठी जी पात्रता लागते ती पात्रता काय असते आणि संपूर्ण माहिती, ही भरती प्रोसेस कशा प्रकारची असते, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अशीच नवीन माहिती मी तुम्हाला देत असतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, IBPS मार्फत क्लर्क पदाचे 2026 ची ही भरती मोठ्या प्रमाणात निघालेली आहे. IBPS मार्फत लिपिक पदाच्या 11,403 जागा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. त्यासाठी मित्रांनो, अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे आणि अर्ज ऑनलाईन करण्याची डेट ही 1 ऑगस्ट 2026 पासून या एक्झामचे अर्ज या ठिकाणी करणे चालू झालेले आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 21 ऑगस्ट 2026 पर्यंत ही ऑनलाईन डेट राहणार आहे. 21 ऑगस्टच्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज त्या करायचा आहे. त्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता, आपल्याला IBPS मार्फत ज्या लिपिक पदाच्या जागा आहेत त्यासाठी तुम्हाला जी पात्रता लागते शैक्षणिक, त्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणक विषयीचे ज्ञान या ठिकाणी असणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर आपली जी वयोमर्यादा आहे, वयोमर्यादा ही किमान 20 वर्ष आणि कमाल 28 वर्षापर्यंत आपल्याला या ठिकाणी अर्ज या ओपन कॅटेगरीला भरता येतो आणि त्यामध्ये आपले जे SC आहे, ST आहे, मागासवर्गीय ज्या जाती आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रवर्ग, त्यांच्यासाठी एक 5 वर्षाची सवलत असेल, 3 वर्षाची सूट त्यांच्या कास्टनुसार त्यांना सवलत त्या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये देण्यात आलेली आहे. IBPS मार्फत लिपिक पदाच्या जागा आहेत मित्रांनो, बँकिंग क्षेत्रातील जागा आहेत. महाराष्ट्र बँक असेल, बडोदा बँक असेल, ज्या विविध प्रकारच्या बँके आहेत त्या बँकेच्या जागा ह्या निघालेल्या आहेत. त्यासाठी निवड प्रक्रिया मित्रांनो, निवड प्रक्रियेमध्ये प्राथमिक परीक्षा असेल, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि यासाठी मुलाखत नाही मित्रांनो. कागदपत्र पडताळणी अशा 3 प्रकारचे टप्पे या ठिकाणी आहे. कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक देण्यात येईल आणि त्यानंतर तुमची नेमणूक परमनंटली देण्यात येईल. म्हणजे जी पूर्व परीक्षा राहणार आहे त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे आणि मुख्य परीक्षेला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी राहणार आहे. या परीक्षेमध्ये मुलाखत नाही. अशाच प्रकारची ही माहिती आपण आपल्या मित्राला शेअर करा आणि आपल्याला संपूर्ण माहिती अजून जाणून घ्यायची असेल किंवा आपल्याला ज्या वेबसाईटला आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्या अर्ज करण्यासाठी आपल्या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे. त्यासाठी आपल्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज त्या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारची माहिती होती. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.